काय कसं आहे सगळे तर मस्त म्हणजे तसं राहायचं आहे नवीन व्लॉगमध्ये. आम्ही ना शाबू पुरी करायचा हॉटेलमध्ये आणि तिथे पनीर पण असते, बडीशेप पण असते, तिथं ते असते सगळं. गप आम्ही ना हा घेणार तिने घेतल्या नव्हती. ठीक आहे. तर आता आम्ही ना बाहेर काय तर खायला चाललो. का व्हायला बिघडल्यामुळे ना घरचं काय खाऊच वाटेना झालं. नवऱ्याचा शिव्याच द्यायला आला मग तर बाहेरचं खाऊ वाटतं आणि घरातलं खाऊ वाटेना. मग आता डॉक्टरकडे काल गेलो होतो आम्ही. त्यांनी सांगितलं आंबाट चिंबाट काही खाऊ नका. खोकल्यामुळे काय झालं म्हणजे माझं ना डोकं जास्त दुखायला लागलं. म्हणजे दुखायला लागलं म्हणजे असं की असं जड झाल्यासारखं असं म्हणजे काय वेगळंच झालं. मग डॉक्टर बोलले की सर्दीमुळे होऊ शकतं आणि म्हणजे आंबट चिंबट कलिंगड जास्त खाऊ नका. आणि मी ना एवढं कलिंगड खायला लागलो आहे त्यामुळे व्हायला लागलं आहे. मग आता मला लई कंटाळा आला आहे जेवण करायचा. म्हणजे तसं आहे सकाळचं जेवण, भात आहे, वरण आहे आणि चपातीची कणिक पण आहे. मग पाणीपुरी खायची आहे मला. म्हटलं चला जाऊया खायला. काल पण म्हटलेलं जाऊया कारण काल रविवार होता, कंटाळा आलेला आला त्यामुळे गेलो नाही. आता आम्ही चालू आहे. मी का आवरला नाही बस बरोबरचे केस उचलले मग पण केलं आणि बस टी शर्ट चेंज केलं आणि बस पॅन्ट आहे तीच घरची. तर चला जाऊ आपण. आम्ही जात असतानाच आम्हाला स्वामींच्या नावाचे दर्शनसुद्धा झाले या रिक्षावर होतं. आता आम्ही आलो इथे गुप्ता पाणीपुरी सेंटर. आम्ही इथेच पाणीपुरी खातो नेहमी. तर मी दहीपुरी मागवली आणि म्हणजे पहिला मी टेस्ट करणार. त्यानंतर तिच्या शेजारीच दाबेलीचा पण गाडा आहे, तिथून आम्ही नेहमी दाबेली खातो. मग आम्ही दाबेली खाल्ली. आता रेट खूप वाढवलेत गॅसमुळे. नाही तर पहिला खूप स्वस्त होतं म्हणजे 15ला दाबेली मिळत होती, आता 20 केली त्यांनी. मग आणायाने आईस्क्रीम घेतला आणि आता आम्ही चाललो. जाता जाता त्या महादेवाचं मंदिर होतं रस्त्यातच. मग तिथे भजन चालू होतं. मग म्हटलं थोडा वेळ आपण मंदिरात बसू. मग आम्ही मंदिरात बसलो. खूप छान वाटलं आम्हाला. तर आम्ही आता घरी आलो. लकीली आम्हाला काय झालं, आरतीसुद्धा भेटली आणि आरती घेतली आम्ही आणि आता आम्ही घरी आलो. तर असं काहीसं हे छोटेसे म्हणजे आउटिंग म्हणा, कारण की असं कुठं तर जाता येत नाही आहे. पण असं कुठं तर थोडा वेळ का होईना बाहेर गेलं ना तर थोडंसं माइंड फ्रेश होतं. तर हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. काळजी घ्या सगळे. बाय.